हरिओम. सुरेखा स्टेजरमध्ये आपलं स्वागत. आज आपण करणार आहोत मखाणा ओट्स कटलेट. तर त्याच्यासाठी जे आपण साहित्य घेतले ते आपण पाहूया. त्याच्यासाठी मी इथे 2 वाट्या मखाणे घेतलेले आहेत, 1 वाटी ओट्स, इथे मी 1.5 बटाटा आणि माझ्याकडे 2 रताळी होती, ती 2 रताळी पण मी याच्यामध्ये घेतली आहेत. रताळी घेतलीच पाहिजेत असं काही नाही, त्याच्याऐवजी तुम्ही बटाटाच वापरू शकता. नंतर इथे अर्धी वाटी शिमला मिरची, अर्धी वाटी गाजर, 1 वाटी कांदा, या 4 हिरव्या मिरच्या मी मिक्सरमधनं काढून घेतल्या आहेत. कोथिंबीर आहे, पाव वाटी बीट घेतले, 1 वाटी इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. नंतर ब्रेड क्रम्स, नंतर इथे मी 1 चमचा धना पावडर, 1 चमचा इथे मी आमचूर पावडर, अर्धा चमचा इथे गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ आपल्याला लागेल तसं आपण वापरणार आहोत. आता सुरुवातीला आपण हे मखाणे 10 मिनटं पाण्यामध्ये भिजून ठेवणार आहोत. आपण इथे तेल तापवायला ठेवले हे सांगून घेऊ अगोदर. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत, तोपर्यंत आपण इथे तेल तापवायला ठेवलेलं आहे. आता सुरुवातीला हे बटाटे आणि हे जे मी रताळ घेतलं होतं ते आपण स्मॅश करून घेऊया. हाताने स्मॅश करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आता या सगळ्या भाज्या घालून घेऊया. गाजर, ढोबळी मिरची, कांदा, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या कुठल्याही घेऊ शकता. कॉर्न, फरसबी, ज्या भाज्या आवडतील त्या घेऊ शकता तुम्ही. बीट, कांदा 1 वाटी घेतलेला आहे आपण. त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट, मिरची मिक्सरमधनं काढून घेतलेली आहे, ती पण आपण घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आमचूर पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि कोथिंबीर. आता सुरुवातीला हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया. भाज्या सगळ्या आपण मिक्स करून घेतल्या. त्याच्यामध्ये आता आपण हे ओट्स पण घालून घेऊया आणि हे जे मखाणे आपण भिजत घातले होते ते मखाणे पण आपण याच्यामध्ये स्मॅश करून थोडेसे हातानेच असे मिक्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर याच्यात आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा हे सगळं आपण छान मिक्स करून घेणार आहोत. आपलं हे मिश्रण तयार झाले. आता तुम्ही त्याला तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही शेप देऊ शकता. तुम्ही गोल करू शकता किंवा तुम्हाला अगदी तुमच्याकडे कटलेटचे जर काही साचे असतील तर त्याच्यातून सुद्धा तुम्ही काय करू शकता, त्याला शेप देऊ शकता. आणि मग हे आपण ह्या ब्रेड क्रम्समध्ये गोळून घेणार आहोत. एक हार्ट शेप केला आहे. तुम्ही आपलं साधं असं गोलसुद्धा करू शकता. हार्ट शेप थोडंसं आपल्याला याला जाडच ठेवायचं, एकदम आपल्याला पातळ करायचे नाही आहेत. आता हे आपण आपलं तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण हे फ्राय करून घेऊया. तुम्ही डीप फ्राय करू शकता,
शॅलो फ्राय करू शकता. एका साईडने आता आपले हे चांगले झालेले आहेत. त्याला आता आपण दुसऱ्या साईडने पण छान उलटून घेऊया. आता आपले हे कटलेट छान झाले. त्यांना आता आपण काढून घेऊयात. आपले हाय प्रोटीन आणि फायबर रिच कटलेट्स तयार. तुम्ही पण नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.